प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। 28 जानेवारी रोजी जे घडायला नको होतं ते घडलं, अघटित घडलं, अकल्पित घडलं। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं। अजित पवार 28 तारखेला निधन पावले। 29 तारखेला त्यांच्यावरती अंत्यविधी पार पाडण्यात आला। मध्यंतरीच्या काळामध्ये राजकारण रंगलं, सत्तेचं राजकारण रंगलं आणि 31 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी शपथ घेतली, कागदपत्रांवरती सही केली। हा संपूर्ण घटनाक्रम आपल्याला माहित आहे। राज्याचं राजकारण आहे। अजित पवार यांच्या शब्दामध्ये म्हणायचं झालं तर राजकारण हे लय वंगाळ असतं। राजकारणात कोणी कोरासा नसतो। दुःख सुख तुम्हाला सगळं बाजूला ठेवावं लागतं। लय वंगाळ त्याची प्रचिती उभ्या महाराष्ट्रानं पाहिली। अजित पवारांच्या चितेची आग अजूनही शांत झाली नव्हती तोवर त्यांच्या पत्नीला, म्हणजे ज्यांनी 37 वर्ष ज्या नवऱ्याला सावली बनून साथ दिली, त्या नवऱ्याच्या चितेची आग विझली सुद्धा नव्हती। अशा वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घ्यावी लागली। अर्थात त्याची कल्पना त्यांनी केली नसेल कधी, पण राजकारण अजित पवारांच्या शब्दात म्हटलं तर लय बंगाळ आहे। ते घडलं असो, परंतु या सगळ्या गदारोळामध्ये, या सगळ्या घटनाक्रमामध्ये आम्ही मात्र एक गोष्ट विसरलो की काय, ज्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये गिरीश महाजन नावाचा मंत्री आहे, ते गिरीश महाजन प्रजासत्ताक दिनी ज्यांच्यामुळे हा प्रजासत्ताक भारत घडला, त्या महामानवाचे नाव आपल्या भाषणामध्ये मुद्दाम म्हणून टाळतो। त्याच्या विरोधात आमच्या माधवीताई जाधव आणि दर्शनाताई सोपोरे त्या जाब विचारतात। ज्यांच्यामुळे प्रजासत्ताक भारत निर्माण झाला, त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तू आपल्या भाषणात का घेतलं नाही बाबा? हा रोकडा सवाल ते विचारतात। आणि जोपर्यंत गिरीश महाजनवरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई होत नाही, तोपर्यंत आपल्याला शांत बसता येणार नाही, अशा प्रतिक्रिया महाराष्ट्रातून ऐकायला येतात। दस्तूर खुद्द बाबासाहेबांच्या नातू, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या नातू ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा गिरीश महाजनवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्याची सरकारकडे मागणी केली। त्या मागणीचं काय होणार? गेली 4 दिवस अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्र दुःखात होता। आम्ही सुद्धा दुःखात होतो। आम्हाला देखील ते सगळं अपेक्षित होतं, धक्कादायक होतं। अजित पवार एका कुटुंबाचा करता धरता कुटुंब प्रमुख, त्या कुटुंबाला सोडून गेले होते। महाराष्ट्राचा एक कर्तबगार नेता राज्याला सोडून गेला होता, त्यामुळे साहजिकच आम्ही सुद्धा दुःखात। परंतु आता दस्तूर खुद्द अजित पवार यांच्या पत्नीने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। आता पुन्हा नव्यानं नवं राजकारण सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर आमच्या मागण्यांचं काय? गिरीश महाजन मंत्रिपदाचा राजीनामा देऊन माफी मागतील काय?
गिरीश महाजनवरती अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई होणार काय? इतर मंत्री संत्रे आमदार खासदार जे बेलगाम वक्तव्य करतात त्यांच्या तोंडाला आळा बसणार काय, साप बसणार काय, हा सवाल इथं आहे. लातूरमध्ये आमच्या अनुष्का पाटोळे नावाच्या 12 वर्षाच्या चिमुरडीचा अन्याय अत्याचार करून निर्घुणपणे तिची हत्या करण्यात आली. तिच्या मारेकऱ्यांना शिक्षा देऊन आमच्या त्या चिमुरडीला न्याय मिळेल का? आणि त्यासाठी सरकार आम्हाला न्याय पुढे होऊन देणार नाही. आम्हाला आमचा संघर्ष करावाच लागणार आहे. आणि त्या दृष्टीनं आमची आंबेडकरी चळवळ ही कधी झोपत नाही. तिला झोप नावाची वस्तू माहित नाही. तिला झोप नावाचीच गोष्ट माहित नाही. सवोदित आमची आंबेडकरी मुवमेंट ही जागृत मुवमेंट आहे. जगातली एकमेव मुवमेंट जी जागृत अवस्थेमध्ये आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे 4 दिवसाचं दुःख बाजूला ठेवून आम्हाला आता संघर्षाला सुरुवात करावी लागणार आहे. आमच्या मौलिक अधिकारांसाठी, आमच्या न्यायासाठी, आमच्या अधिकारांसाठी आम्हाला लढावं लागणार आहे. सरकार आम्हाला काही देणार नाही. आम्हाला लढून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी आंबेडकरी जनता, लोकशाहीवादी संविधानवादी भारतीय जनता सज्ज आहे. सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरायला, संवैधानिक मार्गानं धारेवर धरायला सज्ज राहूया, दक्ष राहूया, न्याय अधिकार मिळवून दाखवूया. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.